सारखं सारखं कोबीची भाजी खाऊन कंटाळा आला होता म्हणून म्हटलं चला आज पराठे बनवूया. तर इथं मी अगोदर कोबी खिसून घेतला, त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घातलं, एक वाटीला थोडंसं कमी इथं बेसनचं पीठ घातलं, बेसनच्या पीठाने खुसखुशीत होतात त्याच्यामुळे, आणि हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्ता मिक्सरवरती बारीक करून घेतला. त्याच्यानंतर याच्यामध्ये 1-1.5 चमचा हळद घातले, 1 चमचा मी धनेपूड घातलेले, इथं जिरेपूड आणि धने बारीक केले होते ना तर ते घातलेले. इथं मी ओवा छान मस्त असा हातावरती चोळून घातलेला, भरपूर असे तीळ घातले, चवीपुरतं मीठ घातलं आणि ते 1-2-3 चमचे तेल घालून सगळं छान मस्त मिक्स केलं आणि थोडं थोडं पाणी घालून इथं बघा घट्ट असं मळून घेतलेलं आहे. 10 मिनिट मी ठेवलं आणि त्याच्यानंतर लाटायला घेतले. असे एकदम पातळ असे पराठे इथं मी लाटून घेतले होते. तर खूप छान असे टम्म फुगत होते आणि एकदम खुसखुशीत झाले होते. आरव असताल तर खूप जास्त आवडले, त्यांनी कधीच जेवण करत नाहीत, आज जाताना ते जेवायला बसले होते. तर इथं मस्त असं तूप वगैरे लावून आरव वाजताचा टिफिन पॅक करून दिला आणि मामा त्यांना सोडायला गेले. परत आल्यानंतर सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला आणि मग आत्ती आणि मी बसलो. तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. बाय.